राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली बाप रखुमा देवीवर 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 बाप रखुमा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव 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 बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण
उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखे सुखे घालो हुंबरी सुखे घालो हुंबरी सुखे घालो हुंबरी एकमेका देऊ मुखे सुखे घालो हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई उपजोनिया पुढते उपजोनिया पुढते येऊ उपजोनिया पुढते येऊ उपजोनिया पुढते येऊ उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही नाही वैकुंठी तो ऐसे नाही काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही उपजोनिया पुढते येऊ उपजोनिया पुढते येऊ उपजोनिया पुढते येऊ उपजोनिया पुढते काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही नाही वैकुंठी तो ऐसे नाही काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्यात
काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी जायचे नाही वैकुंठी जायचे नाही पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की विठ्ठल 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 उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो आईशे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखे सुखे घालो हुंबरी वैकुंठी तो आईसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो आईसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की गोपाल कृष्ण भगवान की हर विठ्ठल उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो आईसे नाही कवळ काही काल्याचे. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट काल्याच्या कीर्तन प्रसंगातील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. उपजोन या पुढती येऊ काला खाऊ दही भात. महाराज म्हणतायत आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ आणि पुन्हा पुन्हा दही भात काला खाऊ किंबहुना दही भात काला खाण्याकरताच पुन्हा जन्माला येऊ अशी महाराजांची जी इच्छा आहे ती या शब्दाच्या द्वारा महाराज प्रगट करतायत. महत्वाचा प्रश्न असा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अन्य कीर्तन आणि काल्याचं कीर्तन यात वेगळा आगळा अशा स्वरूपाचा फरक आहे. याला एक महत्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. काल्याच्या कीर्तनात आणि अन्य कीर्तनातला फरक जर काही असेल तर हा आहे. मंदिरात आणि मंदिराच्याच कळसामध्ये जसा फरक आहे मंदिराच्या चहूबाजूचं चहूभागाचं वर्णन वेगळं आणि कळसाचं स्थान वेगळं तसं सर्व भागामध्ये जसा कळस हा आकर्षण आहे महत्वाचा मुद्दा आहे तसं सर्व कीर्तनामध्ये काल्याचं कीर्तन म्हणजे कलशस्थानी शोभणारं कीर्तन आहे. म्हणून याहीपेक्षा परिपूर्णतेचं प्रतीक म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. ज्ञानोबारांनी त्याच्यावरती उदाहरणं दिलेली आहेत. देवळाचं काम पूर्ण झालं कशावरून कळसापर्यंत पोहोचलं त्यावरून. एक सुवर्णाला शेवटचा कस लागला कोणता 16वा कस लागला त्याची पूर्णता आहे त्यामध्ये. यज्ञाची पूर्णाहुती झाली यज्ञकर्म पूर्ण झालेलं आहे. बर गंगा समुद्रात मिळाली गंगेची गती कुंठित झाली संपली त्याच्यापेक्षा अधिक त्या गंगेला पुढे जाणं बाकी राहिलेलं नाही. समुद्र मापम प्रविशंती यद्वत असं म्हटलेलं आहे. ती गंगा समुद्रात प्रवेशित झाली त्या गंगेला तिथून पुढे जायचं आता बाकी उरलेलं नाही. एकदा गंगा निघाली पर्वतातून निघाली समुद्राकडे जाण्याकरता निघाली ती कुठे गेली प्रश्नचिन्ह ठीक आहे प्रश्न संभवणं योग्य आहे पण समुद्रात मिळाली आता पुढे कुठे गेली प्रश्न उरत नाही. प्रश्न संपला. समुद्र मापम प्रविशंती यद्वत. काल्याचं कीर्तन म्हणजे काय हे पहिलं समजून घ्या म्हणजे संबंध लक्षात येईल. काल्याचं कीर्तन म्हणजे संत महात्मे म्हणतायत देवानी जे चरित्र गोकुळात केलं त्याचा उच्चार करणं म्हणजे काल्याचं कीर्तन करणं. मग आता देवाच्या चरित्राचा उच्चार करायचा पण कोणत्या देवाचा जे गोकुळात ज्या देवानी चरित्र केलं त्या देवाच्या चरित्राचा. ठीक आहे. आता याचा संबंध असा आहे देवानी अनंत अवतार घेतलेले आहेत. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे
कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. अनंत अवतार, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, असं वर्णन आहे. त्यातले त्यात प्रमुख अवतार मानलेले आहेत 10 किंवा 24. भागवतामध्ये 24 सांगितलेले आहेत, संत मालिकेमध्ये 10 मानलेले आहेत. 10 अवतार आहेत. मग हे 10 अवतार असो, 24 अवतार असो वा अनंत अवतार असो, पर गर्ग संहितेमध्ये या अवताराचे प्रकार मात्र 6 केलेले आहेत. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णोत्तम हे झाले प्रकार 6 गर्ग संहितेमध्ये. आणि मग 6 प्रकारामध्ये 4 प्रकार वगळून राहिलेले 2 प्रकार पूर्ण आणि पूर्णोत्तम. यात कोणते अवतार आहेत? राम अवतार पूर्णोत्तम आहे, पूर्ण आहे, आणि कृष्ण अवतार मात्र परिपूर्णोत्तम आहे. आता पूर्ण आणि पूर्णोत्तम यातला फरक सांगतो मी तुम्हाला. जिथे कार्य करण्याचं सामर्थ्य आहे पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही, त्याला म्हणावा पूर्ण अवतार. परंतु निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यासह कार्य करण्याचं सामर्थ्य एकवटलंय, त्याला म्हणावा पूर्णोत्तम अवतार. म्हणून राम अवतारात सामर्थ्य नव्हतं का? एका पत्नीपेक्षा अनेक पत्न्या करण्याचं सामर्थ्य होतं, परंतु स्वातंत्र्य होतं का? नाही. प्रभू रामचंद्रांना जेव्हा जेव्हा आपल्या भाषेत म्हणजे घटना दुरुस्तीची वेळ आली, तेव्हा तेव्हा रामप्रभूंनी बोट कोणाकडे केलं? वाल्मिक ऋषीकडे बोट केलेलं आहे. म्हटले हे बघा, माझं जे कार्य आहे ते बोलीला वाल्मिक तैशेची करीन आणि वर्तोनी दावीनं नामा म्हणे किंवा म्हणे नामा. वाल्मिक ऋषींकडे बोट केलेलं आहे. कुंजतम राम रामिती मधुरम मधुराक्षरम आरुहे कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम, असं वर्णन आहे. वाल्मिक ऋषींनी वर्णन करावं आणि यांनी वर्तन करावं. वर्तोनी दावीन, बदलोनी दावीन नव्हे. याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू, वाल्मिक ऋषींनी केलेली घटना यांनी दुरुस्त केली नाही, कारण घटनाच अशी केली होती की ती कोणत्याही काळात दुरुस्त करण्याचा प्रसंगच उरला नव्हता. त्रेतायुगात केलेली घटना आज कोणत्याही युगात, त्याच्यावर किती वर्ष उलटले असतील बघा तुम्ही. आता कलियुगाला प्रारंभ होऊन 5094 वर्ष पूर्ण झालीत. या कलियुगाच्या अगोदर जे द्वापार युग झालं, या द्वापार युगाची 8,64,000 वर्ष उलटलीत. आणि द्वापार युगाच्या मागे त्रेतायुग झालं. त्या त्रेतायुगामध्ये राम अवतार झाला आणि राम अवताराच्या आधी 12,000 वर्ष अगोदर वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलं. ती त्या काळी लिहिलेली घटना आजच्या काळातही बदलण्याची वेळ येत नाही. विठाला 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 विठाला. म्हणून रामप्रभूंमध्ये सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. जी जी वेळ येईल त्या त्या वेळेला वाल्मिक ऋषींनी सांगावं आणि आम्ही तसं करावं. अनेक अनेक उदाहरणं आहेत. चला, पण कृष्ण अवतारात मात्र सामर्थ्य आहे आणि स्वातंत्र्य आहे, कारण गर्ग संहितेत त्याचं वर्णन केलेलं आहे. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्येवहि एक कार्यार्थमागत्यं कोटी कार्यं चकार, असं वर्णन आहे. एक कार्यार्थमागत्यं कोटी कार्यं चकार. एका कामाकरता कोट्यावधी काम करण्याचं स्वातंत्र्य आणि सामर्थ्य जर असेल तर साक्षात श्रीकृष्णो अन्येवहि न परिपूर्णतम कृष्ण. हा परिपूर्णतम अवतार असेल तर श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा, म्हणून उपनिषदातही म्हटलंय कृष्णस्तु भगवान स्वयं. असा परिपूर्णतम अवतार आहे कृष्ण अवतार. आणि तो अवतार परिपूर्णतम आहे म्हणून त्या अवतारातही परिपूर्णतमत्व आहे आणि चरित्रातही आहे. ते चरित्र जो वर्णन करतो त्याच्या कार्याला, त्याच्या जीवनाला पूर्णत्व प्राप्त होतं. म्हणून वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने कृष्ण परमात्म्याचं चरित्र वर्णन करून आपल्या सप्ताहालाच नव्हे आपल्या जीवनाला पूर्णत्व प्राप्त करून घेण्याचं एकमेव साधन असेल तर काल्याचं कीर्तन आहे. विठाला 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 विठाला. त्या काल्याच्या चरित्राप्रसंगी असं आहे, काल्याचं कीर्तन असं गोपाळ, गवळणी, गायी आणि भगवान कृष्ण यांचं वर्णन, त्यांच्या लीला. आता त्याच्यात आहे चरित्राचा उच्चार करायचा की चरित्राचा आचार करायचा की चरित्राचा विचार करायचा. तर संत महात्मे सांगतात विचार करायचा नाही, आचार करायचा नाही, फक्त करायचा तो उच्चार. त्याच्या श्रीमद भागवतात वर्णन आहे. उच्चाराचं काय फळ आहे? ये येतं देवदेवसे विष्णुकर्माने जन्मच. विष्णू परमात्म्याच्या जन्मकर्माचा श्रद्धायुक्त अंतकरणाने जो आणि उच्चार करतो तो सर्व पापही प्रमुच्यते, असं श्रीमद भागवतात वर्णन केलेलं आहे. तेव्हा त्याचा फायदा आहे, त्याचा लाभही आहे आणि म्हणून ते चरित्र उच्चारायचंय. तर उच्चारित असताना तुकाराम महाराजांनी या अभंगात भूमिका अशी सांगितलेली आहे की देवाच्या सान्निध्यात प्राप्त झालेला काला तो किती दुर्लभ आहे आणि तो खाण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा मृत्यू लोकात येऊ आणि तो काला सेवन करू. बर, काला सेवन करू हे म्हणत असताना महत्वाचे प्रश्न आहेत. येऊ म्हणणारा इथला नाही, मग येणार तुम्ही कुठून? येऊ म्हणणारा येणार ते नेमके कुठे येणार? बर, येऊ म्हणणारे नेमके कोण आणि येऊ म्हणतात ते कशा करता? या चारही गोष्टीचा विचार अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. ते तुकोबाराय वर्णन करतायत. उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ,
उपजोन या पुढती येऊ काला खाऊ दही भात. महाराज म्हणतायत आम्ही उपजोन या पुढती येऊ. पुढती येऊ शब्दाचाच अर्थ असा यापूर्वी आम्ही आलेले आहोत आणि पुढती येऊ म्हणजे पुन्हा येऊ हा प्रश्न आहे. म्हणजे यापूर्वी आलेले नाहीत येऊ असं नाही, आलेले आहोतच पण पुन्हा पुन्हा येऊ असा अर्थ. आता येऊ नेमकं कुठून? वैकुंठातून. बर येणार ते कुठे? मृत्यूलोकात. बर येऊ म्हणणारे कोण? गोपाळांच्या वेशात अवतारात असणारी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज. आणि येऊ म्हणतात ते कशा करता? काय कारण आहे येण्यासाठी एवढ्या लांबून एवढ्या लांब? तर त्याचं उत्तर आहे काला खाऊ दही भात. काल्या करता वैकुंठातून मृत्यू लोकात येऊ म्हणणारे तुकाराम महाराज आहेत. विठाला 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 विठाला. हो त्याच्यात थोडासा वेदांतिक भाग असा आहे. येऊ म्हणणारे नेमके कोण? गोपाळ हे त्याचं सरळ सरळ उत्तर आहे. परंतु एकूण या मृत्यू लोकात आलेल्या मानवांमध्ये हे 3 वर्ग मोडतात. त्यापैकी नेमके कोण आहेत? एक बद्ध वर्ग आहे, एक मुमुक्ष वर्ग आहे आणि एक मुक्त वर्ग आहे. मग बद्ध म्हणतोय का उपजून या पुढती येऊ? तर बद्धांची ही भूमिका नाही. कशावरून? तर त्याची 2 कारणं. काला देवाच्या सान्निध्यात होतो, बद्धाला देवाचं सान्निध्य राहिलंच कसं? म्हणून ही बद्धाची भूमिका नाही. दुसरं त्याचंच कारण दुसरं कोणतं? की बद्धाला पुन्हा जन्म घेण्याचं स्वातंत्र्य नाही आणि स्वातंत्र्य म्हणून बद्ध म्हणू शकत नाही उपजून या पुढती येऊ. एक बरं मग मुमुक्षू तरी आहे का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मुमुक्षू नाही. कशावरून? तर मुमुक्षूची भूमिका सांगितली ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्याला की जन्म मरण रहित जे शुद्ध सुख आहे मोक्ष, त्या मोक्षाची तीव्र जिज्ञासा इच्छा ज्याला आहे त्याला म्हणतात मुमुक्षू. मुमुक्षू शब्दाचा अर्थ असा आहे मोक्षम इच्छेशी ती मुमुक्षुता. ज्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे त्याच्यापेक्षा बोलतो. फक्त इच्छा असून चालत नाही, मोक्ष प्राप्तीचे प्रयत्न आहेत म्हणजे तळमळ आहे म्हणजे तीव्र जिज्ञासा आहे. कारण जिज्ञासू ते 2 प्रकार आहे, मंद जिज्ञासू आणि तीव्र जिज्ञासू किंवा त्यापेक्षा निष्क्रिय आणि सक्रिय असे 2 प्रकार आहेत. फक्त इच्छाच आहे आणि इच्छा असून कृती जर तशी नसेल तर मग काय कामाची आहे? पंढरपूरला जाण्याची इच्छा आहे, मला वाटतंय मी पंढरपूरला गेलो पाहिजे होतो, मला वाटतंय मी पंढरपूरला गेलो पाहिजे होतो, ही इच्छा आहे. परंतु तसे प्रयत्न आहेत का? घरचं काम सोडलंय का? तिकिटापुरते पैसे घेतलेत का? घर सोडून पिशवी खाण्याचे पदार्थ घेऊन रेल्वे स्टेशनला एसटी स्टँडवर आला का? तिथून पंढरपुरात आला का? चंद्रभागेत स्नान केलंय का? पांडुरंग परमात्म्याचं दर्शन, नगर प्रदक्षिणा, कीर्तन प्रवचनाचं श्रवण, तिथून माळ, तुळशी बुक्का वगैरे ज्ञानेश्वरी ग्रंथ आणलाय का? तर पंढरपूरला याला क्रिया म्हणतात. म्हणजे फक्त इच्छा नकोय. तसं मला वाटतंय मोक्ष मिळाला पाहिजे, मला वाटतंय मोक्षाला जिज्ञासू म्हणत नाही. इच्छा आहे आणि प्रयत्न आहे त्याला म्हणतात जिज्ञासू वा मुमुक्षू. ज्ञानोबाराय वर्णन करतायत पै भव स्वर्गा उभगले मुमुक्षु योग ज्ञाना वळखले पुढती नयो या निघाले पैजा येथ. हो ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत पुढती नयो या निघाले पैजा येथ. त्यांनी काय केलं? भव स्वर्गा उभगले मुमुक्षूचं वर्णन आहे की तो या जन्म मरणाला कंटाळलाय आणि कंटाळल्यामुळे मोक्षप्राप्तीची इच्छा आहे, पुन्हा जन्म मरण आम्ही घेणार नाही अशी त्यांनी पैज मारलेली आहे. पैज प्रतिज्ञा केलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. याच मोक्षाचं वर्णन ही ओवी 15व्या अध्यायातली आहे. आणि ज्ञानोबारायांनी दुसऱ्या 13व्या अध्यायात सांगितलेल्या ओव्या आपण ऐका. ज्ञानेश्वर महाराज जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम या पदाचं व्याख्यान करीत असताना मुमुक्षूची भूमिका सांगतायत की मुमुक्षू या जन्म मरणाला किती कंटाळलाय, त्याच्या पुढे किती जबरदस्त दुःख आहे म्हणून ज्ञानोबारायांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. या संसाराला जन्म मरणाला ते किती कंटाळलेत आणि अशी प्रतिज्ञा केली आहे पुन्हा यात आम्ही येणार नाही. बस कशा पद्धतीने? ज्ञानोबारायांच्या ओव्या वाचा आपण. ज्ञानोबाराय म्हणतायत की डोळा हरळ न विरे आणि घाई कोत न जिरे तैशे काळीचे न विसरे जन्मदुःख. डोळ्यात गेलेला खडा माणूस कधी विसरत नाही, शस्त्र पायात रुपलं जखमेत रुपलं ते शस्त्र माणूस कधी विसरत नाही, ते सदैव डोळ्यापुढे आहे. तसं जन्म मरणाचं दुःख ते महात्मे कधी विसरत नाही, मुमुक्षू कधी विसरत नाही. जन्म मरणाचं दुःख डोळ्यापुढे ठेवून पुन्हा येणार नाही असं त्यांचं प्रयत्न आहे. ज्ञानोबाराय म्हणतायत म्हणे पुयगर ते रिगाला हा मूत्र रंध्रे रिगाला कटारे मिया चाटीला कुच श्वेदू ऐसी ऐसी या परी जन्माचा कंटाळा धरी म्हणे आता ते न करी जेणे आयुष्य होय. अशी प्रतिज्ञा त्यांनी केलेली आहे की आता पुन्हा जन्म मरणाला येण्याची आणि न येण्याची आमची प्रतिज्ञा आहे, आम्ही पुन्हा येणार नाही. मग जन्म मरणाला कंटाळून मोक्ष सुखाची इच्छा करण्यासाठीच प्रयत्नशील आहेत. तो मुमुक्षू उपजून या पुढे येऊ म्हणेल का? म्हणजे हे उद्गार मुमुक्षूचे नाहीत, हे उद्गार बद्धाचे नाहीत. मग हे उद्गार नेमके कोणाचे आहेत? तर हे उद्गार आहेत मुक्ताचे. मग मुक्ताचे उद्गार म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल मुक्ताचं वर्णन तर असं आहे वृत्तीचा लय झाल्यामुळे तो मुक्त ठरला, तर मुक्ताला जन्म मरणाचं पुन्हा स्वातंत्र्य आहे का? जन्म मरण तो घेऊ शकतो का? असं वर्णन आहे. तर मुक्तात पुन्हा 2 प्रकार आहे, नित्यमुक्त वेगळा आणि बद्धमुक्त वेगळा.
बद्ध असून ज्ञानार्जन झाले आणि मुक्ती प्राप्त झाली तो बद्ध मुक्त आहे, पण नित्य मुक्त आहे. नित्य मुक्त असल्यामुळे वृत्ती सहदेवाच्या चरणाजवळ असल्याने त्याला जन्ममरणाचं स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळे ते जन्ममरण घेऊ शकतायत, ते त्या बाबतीत स्वातंत्र्य आहे. म्हणून तुकाराम महाराज त्यातलेच एक असल्यामुळे ते नित्य आहेत, जीवनमुक्त आहेत, नित्य मुक्त आहेत. आणि म्हणून महाराज म्हणतायत आम्हाला जन्माला येण्याचं आणि जाण्याचं स्वातंत्र्य आहे, म्हणून आम्ही वेळोवेळी आलो आणि देवाच्या सोबतच गेलो. येतो जातो आम्ही देवाच्या सांगात, तुका म्हणे गात देवनाम, तुका म्हणे गात देवनाम. देवनाम गात गात देवाच्या संगतीत येतो आणि अवतार कार्य संपून पुन्हा देवासोबत जातो. अर्थात येण्याचं आणि जाण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते संत महात्म्यांना आहे, अर्थात नित्यमुक्तांना आहे. त्यांचीच भूमिका तुकाराम महाराज सांगतायत. उपजोनिया पुढते येऊ आणि काला खाऊ दही भात. एकदा संप्रदायपूर्वक भजन करूया, म्हणजे उरलेल्या महत्वाच्या मुद्द्याचा आपण विचार करणार आहोत. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. तुकाराम महाराज पुन्हा जन्माला येऊ आणि दहीभात काला खाऊ हे उद्गार नेमके कोणाचे आहेत हे आपल्याला कळलं. अर्थात येऊ म्हणतायत ते वैकुंठातून आणि कशा करता म्हणाल तर काला खाऱ्या करता. तेव्हा तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं, महाराज ज्या लोकातून तुम्ही येणार आहात त्या वैकुंठ लोकात काला नाही का हो? मग महाराज म्हणतायत वैकुंठात काला असता तर इथे येण्याची गरजच काय? तुमच्या गावात मुबलक आणि शहरात ज्या भावात मिळते त्याच भावात राखेल मिळू लागलं तर तुम्ही त्या भांड घेऊन शहरात लाईनला कशाला लागाल राखेल मिळवण्यासाठी? सरळ त्याचं उत्तर आहे. तसं वैकुंठात जर काला मिळाला असता तर मृत्यू लोकात येण्याचा प्रवास करण्याची गरज पडली नसती. म्हणून महाराज म्हणतायत वैकुंठात सर्व काही आहे, पण असं नाही. कसं नाही? काल्याचा ग्रास तिथे नाही, त्यासाठी आम्ही पुन्हा इथे मृत्यू लोकात येऊ असं महाराजांचं म्हणणं दुसऱ्या चरणात आहे. वैकुंठी तो आईचे नाही, 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 वैकुंठी तो आईचे नाही. कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, वैकुंठी तो आईचे नाही, वैकुंठी तो आईचे नाही. कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, वैकुंठी तो आईचे नाही, वैकुंठी तो आईचे नाही. तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांगतायत की वैकुंठी तो आईसे नाही. आईसे नाही म्हणण्याचा अर्थ महाराजांना फक्त हा सूचित करायचा आहे, मला जो काला पाहिजे तो काला वैकुंठात नाही. याचा अर्थ वैकुंठात काहीच नाही असं नाही. कारण सलोकतादी मुक्तीचा आनंद उपभोगण्याकरता वैकुंठ लोक सांगितलाय. ज्ञानोबाराय म्हणतात की सलोकता मुक्ती सांगताना वैकुंठ भुवनी घर केले, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी तेने, किंवा वैकुंठ भुवनी घर केली. त्यांना वैकुंठात राहायला मिळतं. वैकुंठात सर्व काही आहे, पण आम्हाला पाहिजे ते नाही. आता सर्व काही आहे म्हटल्यानंतर काय आहे वैकुंठात? आपण तर कधी वैकुंठाला गेलो नाही आणि जेव्हा जाऊ तेव्हा परत येणार नाहीत हा प्रश्न आहे. आणि त्यातल्या त्यात वैकुंठात जाण्याचाच नंबर लागला तर अजूनच भाग्य. आपल्याबद्दल स्वर्गवासी, वैकुंठवासी, कैलासवासी आहे की नाही असं लिहिलं जातं, पण त्याप्रमाणेच आपण जातो असं नाही. नरकवासी कोणी लिहित नाही, पण तिथेही गेल्याशिवाय कोणी राहत नाही, असाही प्रकार आहे. तेव्हा आपण कुठे जाऊ हे आपल्या कर्माने ठरणार आहे. तेव्हा वैकुंठात काय आहे ते आपण संतांकडून थोडं समजून घेऊ. एकनाथ महाराज भागवतामध्ये वैकुंठात लिहितात. वैकुंठाचं वर्णन करताना ते म्हणतात वैकुंठात काय काय आहे हो? जे चैतन्याचे निश्चिते मुसावुनी श्री भगवंते, वैकुंठ रचिले तेथे निज सामर्थ्य नांदावया. ते वैकुंठी पाहता साचार अवघे चतुर्भुज नर. बर घनश्याम पितांबर धर शंख चक्रावघ्यासी. तेथ नाही आधी व्याधी नाही विषयासक्त बुद्धी.
स्त्री पुरुषा समान बुद्धीन जाण त्रिशुद्धी उद्धवा. उद्धवाला भगवान परमात्मा सांगतायत, त्याचा अनुवाद एकनाथ महाराज भागवतात करतायत की बाबा वैकुंठात काय काय आहे. आता या ओव्यांमधून कळलं आपल्याला काय काय आहे ते. तिथे स्त्री पुरुषांना सारखीच बुद्धी आहे. बर, आधी व्याधी प्रकारची नाही, विषयासक्त उपाधी देखील तिथे नाही. यापेक्षा चैतन्याचं जे मुसमुशीत चैतन्य आहे, त्या चैतन्याने निज सामर्थ्याने ते वैकुंठ निर्माण केले स्वतः तिथे नांदण्याकरता. आता देवाने स्वतः राहण्यासाठी जे बनवलेलं वैकुंठ आहे ते कसं असेल. असं जे वैकुंठ तिथे सर्व काही आहे. मग महाराज म्हणताय सर्व काही आहे हे आम्हाला मान्य आहे, पण वैकुंठी तो आयशे नाही. आयशे म्हणण्यामध्ये सर्व आहे, पण हे कवळ काही काल्याचे आयशे नाही. म्हणले ठीक आहे, मग असं करा ना, वैकुंठातून डायरेक्ट मूर्ती लोकात येण्याऐवजी मग ब्रह्मलोकात जा, म्हणजे सत्यलोकात. तिथे असेल काला. महाराज म्हणताय सत्यलोकातही सर्व काही आहे, पण आयशे नाही. काला सत्यलोकातही नाही. म्हणून तर ब्रह्मदेवाला वेश पालटून गोपाळामध्ये सहभागी होऊन काल्याचा आनंद मिळवण्याकरता यावं लागलं, हे त्याचं उत्तर आहे. विठाला विठाला. हो, सत्यलोकाचं वर्णन एकनाथ महाराज भागवतात करतायत. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तेथ मूर्तिमंत चारी वेद, मूर्तिमंत धर्म प्रसिद्ध, मूर्तिमंत ब्रह्मचर्य शुद्ध आणि तपही विशद मूर्तिमंत. गायत्री मूर्तिमंत तेथ, वाचा चहू वर्तत, सत्य सत्यलोकी मूर्तिमंत, असत्य तेथ असेना. हे कशाचं वर्णन आहे. सत्यलोकाचं म्हणजे ब्रह्मलोकाचं. तिथे वेद आहेत, तिथे गायत्री माता आहे, तिथे चारही वाचा आणि तिथे वास्तव्याला आहेत, तप आहे, धर्म आहे, ब्रह्मचर्याचं पालन करणारे माणसं आहेत. हे सर्व ब्रह्मलोकात आहे, सत्यलोकात आहे. पण तिथेही काला मात्र नाही. मग चला त्याच्यापेक्षा थोडं खाली या. तुम्ही म्हणाल मग तिथे नसेल तर मग इंद्रपदाला जायला पाहिजे होतं, अमरावतीमध्ये. अमरावतीत काला आहे का. अमरावतीत सर्व आहे, पण तिथेही काला नाही. कशावरून जरा सांगतो तुम्हाला. ज्ञानेश्वर महाराजांनी या पदाचं विश्लेषण करताना त्या ओव्या लिहिलेल्या आहेत. ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मष्णंती दिव्यां दिवी देव भोगा, असं वर्णन आहे. ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक, त्या सुरेंद्र लोकाचं वर्णन करताना दिवी दिव्य भोगान, या दिव्य भोगाचं वर्णन करीत असताना काय वर्णन केलेलं आहे. हो, अमर असं सिंहासन आहे, अमरावती भुवन आहे. बर, महासिद्धीची भांडार आहेत, अमृताचे कुंड आहेत, कामधेनूचे कळप आहे, चिंतामणीच्या खाणी आहेत, परिसाच्या सडका आहेत. बर, कल्पवृक्षाचे बाग आहेत, गंधर्वाचं गायन आहे. बर, रंभेचं नृत्य आहे. हे सर्व आहे, परंतु काला मात्र तिथेही नाही. कारण काल्याचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे. आजी ओस अमरावती, काला पहावया येते, आ देव विसरते देह भाव आपुला, देह भाव आपुला, आजी ओस अमरावती, काला पहावया येते, इथे असं म्हटलेलं आहे. अमरावती ओस पडली ओस आणि काला पाहण्याकरता मृत्यू लोकात आले. तिथेही काला नाही. मग काला ब्रह्मलोकात नाही म्हणजे सत्यलोकात, काला अमरावतीत ना इंद्रलोकात नाही, आणि तो काला वैकुंठात नाही. म्हणूनच उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो आयशे नाही, कवळ काही काल्याचे. आता वैकुंठात काला का नसावा नाही हे सांगितलं, पण तुम्ही पुन्हा विचारलं का नाही हो, तर त्याचं उत्तर असं आहे. वैकुंठात काला नसण्याचं कारण काला देवात आणि भक्तात होतो. देव भक्त एकत्र आले तर काला होतो. केवळ भक्तातही काला नाही, तर केवळ देवातही काला नाही. काला करीती संत जन, काला करीती संत जन, सवे त्यांच्या नारायण. बघ, त्यांच्या सवे नारायण, संतजन काला करीती. देवाच्या गोपाळासहित क्रीडा करी कान्होबा, तेव्हा काला होतो. मग वैकुंठात काला का नाही. वैकुंठात तर देव आहे आणि संतांचं स्थान वैकुंठच आहे, मग काला का होऊ नये. महाराज म्हटले देवाचा पत्ता वैकुंठ आहे, पण हल्ली मुक्काम वैकुंठ नाही देवाचा. लिहून ठेवा, हल्ली मुक्काम कुठे आहे देवाचा. एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे, या सुखा कारणे देव वेडावला, आ वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या सुखा कारणे
देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देवाला देखील वैकुंठ आवडत नाही. तो वैकुंठ सोडून आता मृत्यूलोकात वैष्णव सदनात येऊन राहतोय. नावडे वैकुंठ शेषाचे शयन, शेषाचे शयन, नावडे वैकुंठ शेषाचे शयन, शेषाचे शयन. वैष्णव सदन, वैष्णव सदन आवडले, वैष्णव सदन, वैष्णव सदन आवडले. नावडे वैकुंठ शेषाचे शयन नावडे, मग वैष्णव सदन आवडे. मग देवाला जर वैष्णव सदन आवडे तर संतांना वैकुंठ आवडे. तुमच्याकडे पाहुणा आला आणि घर मालकाने आपली बाज रस्त्यावर टाकली अंगणात आणि पाहुण्यांना सांगितले तुम्ही घरात झोपा. पाहुणा म्हणे मला बाहेर झोपायला सांगता, तुम्ही घरात झोपता, आपलं तुम्ही बाहेर झोपता, मला घरात झोपायला सांगता, हे कसं, तुम्ही का घरात झोपत नाहीत? म्हणले खरं सांग का? म्हणले काय? ते ढेकून इतके झालेत ना, पडायला लाईट ऑफ करायला उशीर आहे की ते सैन्य येतं आणि जे चावा काढतं ना, मी म्हणतोय मच्छर बरे, ते पांघरल्यावर मच्छरदाणी तरी त्याचा प्रतिबंध होतो, पण ढेकून असे की मच्छरदानीला आटपत नाहीत, कासव छाप अगरबत्तीला आटोपत नाहीत. बरं, पांघरून घेण्यामुळे तर त्यांचा विशेष कार्यक्रम चालतो पुन्हा, अशी स्थिती आहे. तेव्हा ढेकुणाने त्रस्त केले. मग पैलवान असो, मल्ला असो, दाराशिंग असो, सतपाल असो, युवराज पाटील, दादू चौगुले असो, न हिरामन बनकर असो, कोणीही असो, त्यांना पैलवानांना जरी भेट झाली तर ते तेच करणार. म्हणले मी आपलं त्यामुळे बाहेर. मग घरमालक जर बाहेर झोपतायत तर पाहुणे काय म्हणतील? तुम्ही बाहेर झोपा, मी घरात झोपतो. नाही नाही, ते म्हटले असं नाही. म्हटले मग आता जिथे तुम्ही तिथे आम्ही. अहो, तुम्हाला जर तुमचं असून घर आवडत नाही तर मला कशाला? तसं संत म्हणतात देवा आता आम्ही वैकुंठात राहणार नाही, जाणारही नाही वैकुंठाला. का? तुझं वैकुंठ जर तुला आवडत नाही तर आम्हाला कशाला वैकुंठाला पाठवतो? आम्ही जाणार नाही. नामदेवरायांचा अभंग आहे. वैकुंठासी आम्हा नको धाडू हारी, वैकुंठासी आम्हा नको धाडू हारी, वास दे पंढरे सर्व काळ, वास दे पंढरे सर्व काळ, वास दे पंढरे सर्व काळ, सर्व काळ. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, नको आडाळी घालू आम्हा. आम्हाला आता वैकुंठाला पाठवू नको. मग जिथे तू आहे तिथे आहे. म्हणून वैकुंठात देवच नाही म्हणून काला नाही, देव मृत्यूलोकात आहे म्हणून संत म्हणतात उपजवून या पुढे ती, इथेच काला आहे. एक कारण. दुसरं कारण वैकुंठात काला का नाही? शास्त्रीय कारण असं आहे, वैकुंठ ही भोगभूमी आहे आणि मृत्यूलोक ही कर्मभूमी आहे. काला हे कर्म आहे, ते कर्मभूमीतच होईल. वैकुंठ भोगभूमी आहे, तिथे होणार नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही चारधाम यात्रेला गेले, जाणार नाहीत पण समजा गेले, समजा तुम्ही चारीधाम यात्रेला गेले. चारीधाम यात्रेला गेल्यानंतर तुम्ही जो पैसा सोबत न्याल तो खर्च करण्याचं तुम्हाला तिकडे स्वातंत्र्य आहे, पण तुमचा खिसा पॉकेट मारल्या गेल्यानंतर नवीन पैसा उपलब्ध करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे का? तुम्हाला घरूनच पुन्हा पैसा तिथे मागून घ्यावा लागेल, आहे की नाही, मनी ऑर्डर रूपाने. हे जसं आहे तसं वैकुंठ लोकात भोगायचंय आणि मृत्यू लोकात करायचंय. इथे केलेलं तिथे भोगता येतं, तिथे नवीन तयार करता येत नाही. ते करण्याकरता इथेच यावं लागतं. विष्णू पुराणात म्हटलंय भवंती भूय पुरुषा सुरत्वात, सुरत्वात सुरपदाला गेल्यांना इथे यावं लागतं. म्हणून महाराज म्हणतात उपजवून या पुढे ती येऊ. दोन कारण आहे, तिथे काला होत नाही, मृत्यू लोकात होतो. ही दोन कारण आहेत. बरं ठीक आहे, वैकुंठी तो आयुष्य नाही, कवळ काही काल्याचे. तुकोबाऱ्यांना लोकांनी विचारलं तुम्हाला मिळालेला काला तुमचा तुम्हीच हडप करणार का लोकांनाही वाटणार हो? मग महाराज म्हणतायत आमचं तसं नाही. आमचा संप्रदाय, जरा गावठी शब्द सांगतो, आमचा संप्रदाय अप्पलपोट्या नाही. अप्पलपोट्या शब्द कळतो ना? आपण दारं लावून, कड्या लावून, कुलप लावून, गुलाबजामुन, जिलेबी, श्रीखंडपुरी, बासुंदीचा बेत खाणे आणि भिकाऱ्याला भिक्षुकाला चतकोर भाकरी न देणे, कुत्र्याला सुद्धा तुकडा न टाकणे, मग असं आमचा संप्रदाय नाही. मग महाराज म्हटले आमचं तत्व हे आहे, आपण जेवून जेवविलो का संतर्पण करी तुका. आपण जेवून अनेकांना जेव घालणारा आमचा संप्रदाय. कोणी या आणि काल्याचा आनंद खा, सेवन करा. महाराज म्हटले आम्हाला मिळालेला काला आम्ही प्रत्येकाच्या तोंडात घालू. ही गोष्ट तिसऱ्या चरणात सांगतायत. एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी. सुखे घालू मारी, सुखे घालू मारी, सुखे घालू
एकमेका देऊ मुखी. जरा आध्यात्मिक भाग बघितला तर गीतेमध्ये भगवान सांगतायत, मत चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम. परस्परांमध्ये बोधाची देवाणघेवाण करणारे हे संत महात्मे आहेत. मग एकमेका देऊमुखी. आणि काल्याचा आनंद असाच आहे, एकूण एकाच्या तोंडात घालून त्यांनी खाल्ल्यानंतर आपण सेवन करावा, तो काही आनंद वेगळाच आहे. तुम्ही तुमचं जेवण करण्यापेक्षा एखाद्या गरीबाला जेवू घालून त्याचं जेवण करताना त्याचा आनंद बघितला तर तुम्हाला तुमच्या जेवणापेक्षाही त्याच्या जेवणाचा आनंद अधिक होईल. हा एक भाग आहे. आणि दुसरा एक महत्वाचा भाग असा आहे, तुम्हाला थोडासा विनोदानी प्रकार सांगतो. देव दानवामध्ये असं म्हणतात, एकदा असं घडलं की देव म्हणायचे आम्ही मोठे, दानव म्हणायचे आम्ही मोठे. स्वतः भगवान तिथे आले, म्हणले आम्ही मोठे म्हणल्याने आम्ही मोठे ठरत नाही, कोणती तरी परीक्षा घ्या आणि त्या परीक्षेत जे उत्तीर्ण होतील ते मोठे, पास होतील ते. म्हणले ठीक आहे, परीक्षा कशी काय, ती इकडे पाहता अशी आहे. म्हटले प्रत्येकाच्या जेवणाच्या हाताला इथूनचे इथपर्यंत अशा ह्या कमट्या बांधायच्या, म्हणजे असं बांधून काढायचं इथून ते इथपर्यंत, म्हणजे सुरुवातीपासून हाताच्या शेवटचा पर्यंतचा भाग असा पूर्ण काठ्या दोन्हीकडून बांधून काढायचा. आणि 2 हातांनी जेवायचं नाही, जेवायचं एकाच हाताने. वेळ फक्त 10 मिनिटं. आणि जे जेवून उठतील बस ते विजयी. देवांचं दानवांमध्ये देवानी न्याय दिला. म्हणले ठीक आहे. दानवांना विचारलं दैत्यांना, तुम्ही जेवणार पहिले का आम्हाला जेवू देणार? ते म्हणले चेचे तुम्ही केव्हा जेवा, नाही उरलं मग घेता काय, आम्ही पहिले बसणार. ठीक आहे, दानवांनी पहिली गर्दी केली जेवणाची. हे बसले आणि देव मात्र वाढायला थांबले. आता हात असे पूर्ण बांधल्यामुळे जेवायला बसल्यानंतर तो हात, आता हातात घेतलेला घास तो आपल्या तोंडाकडे येईलच कसा, इथे वाकेलच कसा, तो सरळच हात डायरेक्ट वर जायचा. आता तिथून भात सोडल्यानंतर तो तोंडातच पडेल याची गॅरंटी आहे का? डोळ्या बिळ्यात नाका विकत पडायचा, शिंका यायच्या आणि डोळ्याचं आणि आग व्हायची, वेदना व्हायच्या. शेवटी त्यांचे 8 मिनिटं झाले. त्यांनी इशारा केला तुमचा वेळ संपलाय, जेवण आटपून घ्या नाहीतर नापास. शेवटी 9-10 मिनिटं झाले. उठा म्हटले तुम्हाला जेवण्याची अक्कल नाही. उठले. बरोबर म्हटले एवढा अवघड पेपर काढल्यावर तुम्ही तरी कसे पास होता बघू, तुम्ही कॉप्या कराल तर आम्ही पकडू. ठीक आहे बघा, देव बसले आणि दानवानी वाढायला प्रारंभ केला. त्यांचे हात पूर्ण बांधण्यात आले आणि जेवायला बसवले. पण देवच ते बुद्धिवान, युक्तिवान, त्यांनी पंक्ती बसवताना अशा बसवल्या. 63चा आकडा कळतो ना आपला, 63, 6 आणि 3 तोंडाकडे तोंड, इकडे एक इकडे एक इकडे. पंक्ती बसवताना अशा बसवल्या, तोंडाकडे तोंड, तोंडाकडे तोंड. आणि फक्त 1 ते 1.5 फुटाचा अंतर दोघं पंक्तीत ठेवलं, फक्त वाढप्या फिरेला असा. आणि बसायला सुरुवात केली. ब्रह्मार्पणम ब्रह्मविर्ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैवतीन गंधर्व ब्रह्मक्रमसमाधिना यत् करोषे दशनाशी यत् जुहुष ददासी यत् तपस्येसी कौंते तत्कुरुषो मदर्पण वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुका. ही पण यांनी म्हणायला सुरुवात केली आणि जेवायला प्रारंभ करणार. म्हणजे बघू तर खरं कसे जेवताय. यांनी काय केलं, इकडच्या पात्रावरच्या माणसाने जिलेबी उचलली, आपल्या तोंडात जात नाही, समोरच्या सहज जाते. इकडच्यानी त्यांच्या तोंडात घातली, तिकडच्यानी यांच्या तोंडात घातली. 8 मिनिटात जेवून तयार झाले. 10 मिनिटं बाकी राहिले, पुन्हा 2 मिनिटं. और म्हणले हे तर जमलं तुम्हाला. म्हणले मग हे आम्हाला कुठं माहिती होतं, आम्ही आमचंच खाण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही नापास झालो. तुम्ही अगोदर लोकांना खाऊ घातलं, त्यामुळे तुम्हाला दुसऱ्यांनी खाऊ घातलं. हा महत्वाचा भाग आहे. विठाला 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 विठाला. हो, मग देवाने जसं एकूण एकाच्या तोंडात घालून तृप्त झाले, तसे आमचे महात्मे मिळालेला काला स्वतः खात नाहीत, तर एकूण एकाच्या आनंदाने आनंदी होतात आणि हुंबरी खेळात रंगतात. असा प्रकार आहे. शेवटी तुकाराम महाराज म्हणतायत, हा काला तुम्ही कुठे केला हो? मग तुकाराम महाराज म्हणतायत, हा काला कुठे केला ते शेवटच्या चरणात आहे. तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट. भरवे नीट उत्तम, भरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. नीट भरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतायत, हा काला कुठे केला? वाळवंटात केला. पण ज्या वाळवंटात काला केला त्याचं वर्णन करतायत. ते वाळवंट कसं आहे? बरवं आहे, नीट आहे आणि उत्तम आहे. आता पहिला अर्थ असा आहे, बरवे नीट उत्तम, हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ असा आहे, थोडा थोडा फरक तिन्ही वाक्यात केलेला आहे शब्दामध्ये. तो असा, बरवा आहे म्हणजे असं आहे
की वातावरण जर स्वच्छ असेल, पवित्र असेल, तर तिथे चांगलं कर्म करण्याची माणसाला सहज प्रवृत्ती होते. तसं वाळवंट स्वच्छ शुचिरभूत आहे म्हणून काला भक्ती कर्म करण्याला योग्य आहे, म्हणून ते बरोबर आहे. नीट म्हणण्याचं कारण असं आहे, ईश्वराकडे जाण्याचे विविध मार्ग आहे, पण भक्ती मार्ग मात्र सरळ आहे आणि बाकीच्या मार्गात गुंतायत, म्हणजे वळण आहेत, वाकडे आहेत, असे मार्ग आहेत. म्हणून महाराजांनी म्हटले मार्ग आहे नीट पंढरीचा, म्हणून ते तसं भक्ती करण्याला योग्य म्हणजे नीट आहे. 2 बरं नीट आणि उत्तम म्हणण्याचं कारण, दुसरीकडे जमिनीत पेरलेलं बीज उगवतं, परंतु वाळवंटात पेरलेलं मात्र उगवत नाही. तुम्ही केव्हाही प्रयत्न करा, वाळवंटात पेरलेलं उगवत नाही, दुसरीकडे पेरलेलं उगवतं. तसं काला हे कर्म आहे आणि कर्म म्हटलं की त्याचा बीजांकुर शिल्लक राहून त्या अंकुराप्रमाणे पुढील जन्म त्याला घ्यावा लागतो. अगा कर्मी जे उरावे ते ते सुखदुःखी फळावे, त्या ते भोगावया यावे देहा एका. म्हणून महाराज म्हटले दुसरीकडे जर काला कर्म केलं तर ते बीजांकुर रूपाने शिल्लक राहील आणि त्याप्रमाणे जन्माला यावं लागेल. म्हणून वाळवंटात कर्म केलं तर ते पुन्हा बीजांकुराने राहणार नाही, म्हणून ते निविषय असं कर्म होईल. त्याकरता बरवे नीट आणि उत्तम, म्हणून तिन्ही दृष्टीने बरवे नीट उत्तम. बस वैकुंठी तो आईशे नाही, वैकुंठात असं वाळवंट नाही, वैकुंठात असा देव नाही. बरं, वैकुंठात अशा स्वरूपाची कर्मभूमी नाही आणि तिन्ही गोष्टी नाहीत, म्हणून वैकुंठी तो आईशे नाही. यामुळे उपजोन या पुढती येऊ आणि काला खाऊ दही भात. विठाला 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 विठाला. हो, आता भगवान कृष्णाच्या लीला अगदी कमी वेळात. भगवान कृष्ण परमात्म्याने रांगता जे कर्म केलेले ते पहिला असा प्रकार. जाता जाता माती खावी आणि माती खाताना गोपाळांच्या निदर्शनात आलं की गोपाळांनी आईकडे सांगावं, म्हणजे यशोदामाईकडे, यशोदामाई तुम्ही ज्या कृष्णाची बाजू घेताना तो माती खायला लागलाय. सगळ्यांनी सांगितलं, मुले सांगता ती माती खातो गे श्रीपती. आई हा कृष्ण माती खातोय. यशोदेनं त्याला पकडलं, मांडीवरती बसवलं, हातात काठी घेतली आणि विचारलं, का रे माती खातोस, सांग माती का खातो. धावोनिया धरिला करी बैसविला मांडीवरी, धावोनिया धरिला करी बैसविला मांडीवरी, मुख पसरोनी करी, मुख पसरोनी करी. आ आ आ हरी तू खोड्या करू नको रे, करू नको माझे वा वा वा. कृष्णा हाती घेऊन या काठी शिकविते जग जेठी, यमुनेची माती खासी, यमुनेची माती खासी. का 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 हरी तू खोड्या करू नको रे, करू नको माझे बा बा बा. हे झालं यशोदेनं म्हटलं. आता कृष्ण काय म्हणतोय, आई नको ग, आई नको ग, आई नको ग, आई नको ग, आई मज मारू नको ग. नाही नाही म्या खादली माती, खादली माती. मी माती खाल्ली नाही. आणि मग हे मुलं सांगतायत ते. आता देवाला काही वेळ आहे युक्तिवाद वापरायला. भगवंत म्हटले मुलं का सांगतात तुला सांगू. यांनी एक मीटिंग घेतली. म्हणले बरं मला मीटिंगला बोलवलं. म्हणले बरं मला वाटलं असेल सप्त्याची मीटिंग देऊ 5.25 रुपये हो मोकळे. पण ती मीटिंग अशी होती, तुझ्या घरचं लोणी चोरायचं, आम्हाला नियमित पुरवायचं आणि तर आम्ही तुझ्या मागं राहू, अशी होती मीटिंग. मग भगवंत गोपाळांना म्हणताय, आई मी त्यांना म्हटलो, अरे माझ्या घरचं तुम्हाला आणून द्यायला आणि तुमच्या बळाने लढायला, मी तुमच्या बळाने मी बलवान नाही. ज्याच्या अंगात स्वतः बळ नाही ते दुसऱ्याच्या बळाची मदत घेतं. बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम. अरे माझ्या बळाने चंद्र सूर्य बलवान आहेत, अग्नीला बळ आहे, वेदाला बळ आहे, सर्वांना बळ माझंच आहे. आणि तुम्ही म्हणता आम्ही तुमच्या मागे राहू. काय गरज नाही, आम्ही तुम्हाला लोणी आणून देणार नाही. आणि मग न दिल्यामुळे ते सर्व विरोधात गेले आणि तुझ्याकडे तक्रार सांगते यांनी माती खाल्ली. पण तसं मात्र नाही. म्हटले दही दूध चोरुणी दे सर्वाला, आईसे मज सांगताती तेनं ऐकिले म्हणून मजवरी. रुसले सांगाते, रुसले सांगाते. आई नको ग, आई नको ग, आई मी माती खाल्ली नाही हे सांगाती रुसले. त्याचं कारण हे आहे. अरे बळीराम दादा म्हणतायत ते, बळीराम दादा तुझं भेटला तोही माझा पक्षपाती. बोलून चालून मग आता तू काय माझ्याबद्दल चांगलं लिहिणार आहे का, संपलं. तेव्हा त्याच्याही म्हणण्यावर जाऊ नको. मग मात्र यशोदामाई म्हणू लागली सगळे खोटे आणि तू मात्र खरा, दाखव बघू तोंड. तोंड दाखव म्हटल्यावर तोंड उघडलं. माती दिसली नाही पण काय दिसलं. महाराज म्हटले मारावया तिने उगारिली काठी आणि भुवन त्या पोटी 14 देखे. 14 भुवनाचं दर्शन घडवलं. आणि मग यशोदा भयभीत झाली. पुन्हा तिच्यावर मायेचं आवरण टाकलं आणि मी मुलगाच तू जशी आईच या बोधाने पुन्हा वावरू लागली. करता करता गवळणीच्या घरी जायचं, दही दूध लोण्याची चोरी करायची आणि त्या गवळणी म्हणायच्या माझ्या घरी येऊ नको, माझ्या घरी येऊ नको, आज माझ्या घरी आला बांधून टाकेन तुला. बघू म्हटले बांधते तर ठीक आहे. गेले
आणि त्या घरचं दहीदूध लोणी तर खाल्लं, पण ती यांना बांधणार होती ना, त्याच्याऐवजी यांनीच बांधलं. कसं बांधलं वगैरे त्याचं वर्णन आहे. तिसरी आली धावोनी, याने बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ देऊनी. गाठबाई कोणासी सुटेना, यशवदे बाळ तुझा कान्हा, कोठवरी सोसू धिंगाणा. असा प्रकार घडला. तिसरी म्हणू लागली माझ्या घरी ये, तुला सापडवणार आणि नंदराजाच्या दरबारात हजर करणार. कारण यशोदा प्रत्येक वेळा म्हणते तुम्ही गारहाणं सांगता, पण तुमच्या एकीत तरी दम आहे, त्याला माल मुद्द्यानिशी पकडायचं आणि माझ्याकडे धरून आणायचं. एका बाईने ते आव्हान स्वीकारलं. ती बाई म्हणू लागली काळजी करू नका, मी त्याला सापडवणार आणि घेऊन येणार, बघू कोणाचा विजय होतो. रात्रभर ती बाई दारात बसली, सर्व दारं बंद केले, एका दारात उभी राहिली. आता भगवंत मुद्दाम तिच्याच घरी जायचा. गेले, पण केव्हा गेले सांगता येत नाही. शेवटी दहीदूध लोणी खाल्लं. जाताना परत निघताना पुन्हा बाईला सांगितलं, बाई दार लाव. म्हटले तू ज्याची वाट पाहते तो भगवान श्रीकृष्ण मीच, आणि घरात केव्हा गेला होता. भगवंत हसले. बाई म्हणले काय अजून बरंचसं कळायचंय तुम्हाला. अहो मी फक्त बाहेर असतो, मध्ये नसतो, तर बाहेरून मध्ये जाणं योग्य होतं. पण आत हारे बाहेर हरे, आत हारे बाहेर हरे. हरीने घरे कोंडिले, हरीने घरे कोंडिले, हरीने कामा घातला चिरा. मला म्हणता बाहेर, अहो मी मध्ये आहे मीच आणि बाहेर आहे मीच, दिसले का नाही. वेदात त्याचं वर्णन आहे. येन चक्षुषान पश्यंती ने चक्षुष पश्यती तदेव ब्रह्मत्वं विद्धी वेदी वेदाम उपासते. या डोळ्यांनी तो विश्वाला पाहतो, त्याला विश्व पाहू शकत नाही, इतका तो आहे. म्हणजे ठीक आहे, बरं मग आता मी म्हटले होते तुला पकडणार, त्याचं काय. म्हणजे मग मी तुझ्या पुढे उभा आहे. मग धरायला सुरुवात केली. भगवंत पुढे, ती गवळण मागे. सकाळचे 4 वाजले. बाई घामाघूम झाली, देवालाच दया आली. भगवंत उभे राहिले, त्या बाईनी सापडवलं. चल बाहेर, दारात ओढलं. सर्व गोकुळ जमा झालं आणि तेवढ्या गर्दीत तिचे पती आले. सांगितलं बाबा यांना सांगा हो मला सोडायला. त्यांनी सांगितलं अगं सोडून दे, देवावरती असं आळ घेऊन चालतं का कुठं. ठीक आहे म्हटले. हे ठीक आहे म्हणजे तिने सोडायचं कबूल केलं असं नाही. ती म्हणली तुम्ही तसेच. शेवटी त्या गर्दीत गडबडीत देवाने केलं काय, तिच्या हातातला आपला हात काढून घेतला आणि तिच्या पतीचा हात तिच्या हातात दिला आणि जाऊ दे म्हटलं. भगवंत सुटले, यशोदेकडे आले. कसलं तरी गारहाणं तुझ्याकडे येण्याचं मी ऐकले रस्त्यात, जरा सावध राहा. आईला पुन्हा सावधही केलं, इकडे पण आणि तिकडे पण. शेवटी त्या बाईच्या हातात पती आहे, पण तिची घरातली खात्री आहे की माझ्या हातात कृष्णच आहे. बाकीच्या बाया म्हणायच्या अहो तुम्हाला वेळ लागलं काय, तुमच्या हातात कोण आहे, तो काय कृष्ण आहे का. हा म्हणले तुम्ही तशाच, तोच आहे. शेवटी त्याला धरून आणलं दरबारात आणि जोरात खड्या आवाज सांगितले, यशोदे बाहेर आहे. म्हणतेस ना माझा पोरगा तसा नाही, माझा पोरगा तसा नाही म्हणतेस ना तू. हा बघ त्याच्या तोंडाला माखण लागलेलं आहे की नाही, त्याला पकडलं की नाही बघ. तेवढ्यात यशोदा जोरात दारात आली. दारात येताना कृष्ण म्हटले मलाही कडेवर घे. कडेवर घेऊन बाहेर येते. काय म्हणणंय, काय म्हणणंय. तेवढ्यात त्या गवळणीचं लक्ष गेलं. काय म्हणणंय, माझं जे म्हणणंय ते तिच्या कडेवर आहे. मग जर ते कडेवर आहे तर मग माझ्या हातात कोण आहे, पाहते तर ते. शेवटी लक्षात आलं की हे केव्हापासून म्हणले घरापासून मी, तुला कळलं नाही त्याला मी काय करू, असा प्रकार घडला. शेवटी तात्पर्य हे आहे, अशा लीला करता करता यशोदेनं ती गारहाणी ऐकली. सांगितलं कृष्णा आता गावात राहू नको, उद्या जा इराणा सवे घेऊनी गोधना. भगवान म्हटले रानात तर रानात, गाई गोपाळ यमुनेच्या तटी, येती पाणी या मिळोनी जग जेठी. बर तिथे गप्प बसले का, विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडियेला यमुनेच्या तिरी गाई गोपाळ. बर पुष्कळ आहे. खेळ खेळले, होतो तू हमामा पावा बासरी आट्यापाट्या सुरपारंब्या लगोऱ्या चेंडू गोट्या वगैरे हे सर्व खेळ खेळले. सर्व गोपाळ आले, गवळणी राहिल्या. देवानी वेणू वाजवला आणि त्या गवळणीला बोलून घेतलं. वृंदावनी वेणू वेणू कवनाचा माय वाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे. वेणू ऐकला, गवळणी आल्या आणि मग सांगितलं देवा आता काला लवकर करून घे, आम्हाला भूक लागली. खांदेभार पोटे भूक आणि काय कीर्तनाचे नाही, काय खेळायाचे सुख, काय कीर्तनाचे सुख. आता आम्हाला भूक लागली. तू का म्हणे आता खेळ मोडावा परता. देवाने सर्व गोपाळांना सांगितलं, शिदोऱ्या एकत्र केल्या आणि मध्ये उभं राहून काय म्हटलेलं आहे, विभ्रद वेणू जठर पटयो हो शृंगा वेत्रेचे कक्षे. या नियमाने भगवंतांनी काला केला, सर्व गोपाळांना सुखी केलं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.